आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली ना स्वानंदी, की अनेकींच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळायचं समाधान मिळेल. अनेकींचे गिल्ट, अन्याय, फ्रस्ट्रेशन या सगळ्याला न्याय मिळेल. आणि या सगळ्या स्त्रियांमध्ये तुझी आई फॉल्डन पण असेल. मॅडम, मी तुमच्या गुन्हेगारासमोर त्या घरात नाही राहू शकत. मी मणी सरांना काहीतरी कारण देते आणि आम्ही दोघे तिकडनं निघून जाऊ. म्हणजे तुमचाही त्या घराशी काही संबंध येणार नाही. नाही स्वानंदी, असं कधीच करू नको. नाही मॅडम, तुम्हाला त्रास दिलेल्या माणसाला मी कधीच सोडणार नाही. त्यांचं सगळं सत्य जगासमोर आणेल, त्यांना एक्सपोज करेल. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. नाही स्वानंदी, अशी चूक कधीच करू नको. तू सरपतदारांना ओळखत नाही. तो खूप डेंजर माणूस आहे. ते स्वतःच्या नावासाठी, स्वतःची सत्ता राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी तुझ्या किंवा तुझ्या बाळाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. नको. पण मॅडम, मग त्यांना असंच सोडून द्यायचं का? मी विक्टीम असून मी शांत आहे ना. काही निर्णय ना त्याच्यावर सोडायचे असतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. मग तो माणूस कष्टकरी असो किंवा सरपोतदारांसारखा शक्तिशाली असो, त्याच्याकडे सगळ्यांसाठी न्याय एकच सारखा आहे. प्लीज तू या सगळ्यामध्ये नको पडू माझ्यासाठी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तशी वागेन. पण ते सगळं खोटं असेल. आजपर्यंत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता ना, तो इथून पुढे कधीही नसेल. हे बघा, बरेच दिवस मी पार्टी ऑफिस मध्ये आलो नसलो तरी सुद्धा माझं सगळीकडे बारीक लक्ष आहे. स्वानंदी बेटा, इकडे ये. मी तुम्हाला नंतर फोन करतो. स्वानंदी बेटा, कशी आहेस तू? बरी आहेस ना? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो साहेब, तब्येत ठीक आहे. नाही, मी तुला अशा करता बोलवलं की काल पार्टीमध्ये तू जे काही बोललीस ते तुझ्या मनात कुठून आलं हे सगळं? म्हणजे प्रेम, त्याग, दगा वगैरे. काय माणूस कितीही गुंगीत असला ना तरी सुद्धा त्याच्या मनात जे विचार असतात ना ते आपसूक ओठांवर येतात. त्याला समजा काही माहिती मिळाली तर तो असं बोलतो. आमच्या कोणाबद्दल तुला काही माहिती मिळाली आहे का? तू सरपतदारांना ओळखत नाही. तो खूप डेंजर माणूस आहे. ते स्वतःच्या नावासाठी, स्वतःची सत्ता राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. स्वानंदी, काय विचारतोय मी? नाही साहेब, हो मी खरंच काय बोलले ना माझं मलाच आठवत नाहीये. आणि जे काही बी घडलं ना त्याबद्दल तर मी तुम्हाला माफीही मागितली. पुन्हा एकदा माफी मागते तुमची. नाही ठीक आहे, ठीक आहे. पण काय मुख्य प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो की तुझ्या मनात हे असं प्रेम, त्याग, दगा हे सगळं आलं कुठून? म्हणजे आमच्याविषयी तुझ्या मनामध्ये कोणी असं भरवतंय का? तसं असेल तर स्पष्टपणे सांग तू. नाही साहेब, खरंच तसं काहीच नाहीये. हो, तुमच्याबद्दल आणि शालिनी मॅडम बद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त रिस्पेक्टच आहे. आणि तुमच्याबद्दल कोणी का भरवणार ना माझ्या मनात. मी पुन्हा एकदा तुमची मनापासून माफी मागते. खरंच सॉरी. किती वेळा माफी मागशील तू? हा, काही नाही, सहज आपलं माझ्या मनात विचार आला ते काय तू बोललीस ना ते प्रेम, त्याग, म्हणून मी तुला विचारलं, बाकी काही नाही. येऊ का साहेब? साहेब,
माझ्या मनात काय आहे ते सांगू का? बोल की. मी प्रेग्नेंट आहे ना आता, त्यामुळं मन खूप सैरभैर होतं माझं. मनात अनेक चित्रविचित्र विचार येतात. म्हणजे बघा ना, कसल्या परिस्थितीत माझं लग्न झालं, प्रेमात पडणं काय असतं, प्रेम अनुभवणं काय असतं, त्यातनं धोका काय असतो, हे सगळं मला नाही अनुभवायला मिळालं. कदाचित हेच सगळे विचार माझ्या तोंडून पार्टीत बाहेर पडले असणार. आणि खरं सांगू का, या सगळ्याशी ना तुमचा आणि पाहुण्यांचा काही संबंध नव्हता. येऊ का साहेब? हो हो, जा ना. येते. ही स्वानंदी काहीतरी लपवतीये असं का वाटतंय मला? ती जे बोलली तेच खरं आहे की त्यामागे आणखीन काहीतरी आहे जे मला दिसत नाहीये? ऐक, लयच कंबर दुखते. बेबी ऐक ना, तू अर्धवटच ऐकलंस. आणि तो गालीच्या स्वानंदीला मी पुन्हा क्लीन करायला सांगितला. मी आणि मम्मा आम्ही दोघी मिळून तिला इतका त्रास देतोय ना, तू बघ 2-3 दिवसात ना ती स्वतःच घर सोडून जाईल आम्हाला कंटाळू. मस्त. ये तुम्ही आवरून. सुजित, काय चाललंय तुझं? मी इतकं सांगते तुला आम्ही स्वानंदीला कसा त्रास देतोय, तू ऐकायचं सोडून इग्नोर करतोयस चक्क मला. इग्नोर नको करू तर काय करू? तुम्ही स्वानंदीला त्रास देताय बरोबर, पण त्याने काय होतंय? घर सोडून जाते का ती? नाही ना. मग ऑलिम्पिकचं मेडल मिळाल्यावर का काय वागतेस? मूर्ख. बेबी, आपल्याला स्वानंदी या घरातून जायला हवी आहे ना, मग आम्ही त्यासाठी किती प्रयत्न करतोय हेच सांगते मी तुला. आणि तुला बकवास वाटते सगळी. अगं पण खूप प्रयत्न करून होतंय काय? काय होतंय? ती जात नाहीये ना घर सोडून, आहे ना आपल्याच घरात. तोच तर प्रॉब्लेम आहे माझा. तुम्ही कितीही सिन्सिअरली एफर्ट्स घ्या, पण त्याला जर रिझल्ट नसेल ना तर शून्य एफर्टचा शून्य. त्या एफर्टची किंमत मिळाली की शून्य आहे. सुजित, काय इतका का चिडलास तू अचानक? काय बोलले मी? स्वानंदीच्या गमती सांगितल्या ना मी फक्त तुला. स्वानंदी गंमत नाहीये संचिता. गंमत 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 गंमत. स्वानंदी गंमत नाहीये. दिसली तरी तिडीक